नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, विशेष सहाय्यक योजनेच्या निष्कामध्ये या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली, बदल करण्यात आलेले, ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना असो किंवा केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ज्या काही विशेष योजना आहेत त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली आहे। 27 मार्च 2026 रोजीचा हा GR आहे। या GR अंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल किंवा केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येतात आणि सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण जे आहे DBT द्वारे या ठिकाणी करण्यात येते आणि त्यानुसार डिसेंबर 2024 पासून विशेष सहाय्यक योजनेतील पात्र लाभार्थ्यांचं अर्थसहाय्य जे आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आधार कार्डवर हे पैसे जे आहेत थेट जमा केले जातात। संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत आणि श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा या ठिकाणी 1500 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते। तसेच सदरहून योजनेतील दिव्यांग बांधवांना जे आहेत 2500 रुपये एवढी जी आहे मदत देण्यात येते आणि त्यानुसार जे आहे राज्यातील आता जे काही अटी आणि शर्ती निश्चित आहेत यामध्ये थोडा सुधारणा करण्यात राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये काय निर्णय आहे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, शासनाने बघू शकता निर्णय काय झालेला आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग विधवा निवृत्ती वेतन योजना असेल, दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल किंवा वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना असेल, या योजना या ठिकाणी या योजनेअंतर्गत राबवल्या जातात। आता यामध्ये निश्चित असेल, अटी शर्ती असेल, यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे। आता बदल खालील प्रमाणे असेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे योजनेतील पात्रतेसाठी लागणारी कागदपत्रे सर्वात महत्त्वाचं त्यांनी दिलेलं आहे। आता अर्जदारांना अर्ज भरत असताना अर्जदाराची संपूर्ण माहिती कशा प्रकारे भरायची त्यांनी ही माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे। तुमचं नाव संपूर्ण इंग्रजीमध्ये असेल, मराठीमध्ये असेल, जन्मतारीख, वयांची, अर्जदारांचे वय, लिंग, मोबाईल नंबर, दारिद्र्य रेषेखालील आहे की नाही, व्यवसाय, अर्जदारांचा पत्ता, जिल्हा, या बाबी तुम्हाला भरावे लागणार आहे। तालुका असेल, गाव असेल, पिनकोड असेल, उपविभाग असेल, प्रभाग असेल, शहरी ग्रामीण, या बाबी तुम्हाला अनिवार्य भरणे आहे। त्याचबरोबर योजनेची माहिती, अर्जदार कोणत्या जातीमध्ये येतो, कोणत्या प्रवर्गाअंतर्गत येतो, त्याची माहिती तुम्हाला द्यावी लागेल। त्याचबरोबर किमान 15 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रामध्ये रहिवासी असल्याबाबतचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल। त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्तींची संख्या, सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न, दुर्धर आजारांचा प्रकार, अर्जदार दिव्यांग असल्यास UDIDI क्रमांक, त्याचबरोबर दिव्यांगाचा प्रकार, दिव्यांगाची टक्केवारी, या बाबी सर्व माहिती भरणे गरजेचे आहे। दिव्यांग नसाल तर ही माहिती भरण्याची गरज नाही। आता बँकेचा तपशील येतो। बँकेला तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं बँक खात्याला आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे। खाते क्रमांकची पडताळणी, IFSC कोड असेल, बँकेचे नाव असेल, खातेदारांचे नाव असेल, या बाबी तुम्हाला भरून द्यायची आहे। त्यानंतर अर्जदारांचं सोयी घोषणापत्र, याची फॉर्मॅट सुद्धा खाली आपल्याला देण्यात आलेलं आहे, कशा प्रकारचं सोयी घोषणापत्र आपल्याला द्यायचं आहे। आता विशेष सहाय्यक योजनेसाठी पात्रतेसाठी खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहे ती महत्त्वाची बघून घ्या। अर्जदाराकडे आधार कार्ड, त्याचबरोबर मनरेगा जॉब कार्ड, अर्जदारांचा रहिवासी दाखला, राशन कार्ड, अर्जदार यांचं जन्मतारखेचा पुरावा, त्याचबरोबर उत्पन्नाचा पुरावामध्ये तुम्ही उत्पन्न तहसीलदारांकडे देऊ शकता किंवा दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र देऊ शकता किंवा पॅन कार्ड किंवा 26 AS नमुना सुद्धा तुम्ही यापैकी एक देऊ शकता। हे अनिवार्य आहे, दोन्हीपैकी कोणतेही तुम्ही देऊ शकता। अर्जदारांचा पत्ता तुम्ही जे आहेत तुम्ही रहिवासी प्रमाणपत्रावर देऊ शकता किंवा ग्रामपंचायतीचा रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा चालणार आहे। आता पात्रतेबाबतचा पुरावा जर आपण बघितलं तर दिव्यांग असेल तर तुम्हाला दिव्यांग कार्ड असणे गरजेचे आहे। पतीचे मृत्यू झालेला असेल तर विधवा महिलांसाठी या ठिकाणी महत्त्वाचा घटस्फोट बाबतचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल। मृत्यू झालेला असेल तर मृत्यू प्रमाणपत्र द्यावं लागेल। तर महत्त्वाचं अत्याचारिक प्रमाणपत्र आपण जर बघितलं तर जिल्हा प्रशासकीय विभागाअंतर्गत जिल्हा चिकित्सक
महिला व बालविकास विभाग आणि पोलीस प्रमाणपत्र ते तुम्ही देऊ शकता. घटस्फोट प्रलंबित असल्याबाबतचं प्रमाणपत्र जर बघितलं तर तुम्ही ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्या मार्फत घेऊ शकता आणि तृतीय पंथी असेल तर तृतीय पंथीचं सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला भेटून जाईल ग्रामसेवक, तलाठी यांच्या मार्फत. आता विशेष सहाय्यक योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे थेट वितरण हे आधार कार्डवर केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहायचं आहे. तुमचं बँक खात्याला आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे. लिंक नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार नाही. त्यामुळे आता राज्य सरकारनं जे काही नियमामध्ये बदल केलेले आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अर्जदारांचा फॉर्म तुम्हाला भरणे गरजेचे आहे. आता महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक सोयी घोषणापत्र दिलेले आहे. कशा प्रकारे तुम्ही सोयी घोषणापत्र भरू शकता. विशेष सहाय्यक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार यांच्याकडून घ्यावयाचा सोयी घोषणापत्र. सोयी घोषणापत्रामध्ये बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला एक फोटो लावायचा आहे. फोटो लावल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे. जसे की तुमचं नाव असेल, तुमचं या ठिकाणी वडिलांचं नाव असेल, या ठिकाणी मुलगा लिहा, वय लिहा, आधार कार्ड क्रमांक, व्यवसाय, राहणार पत्ता, या ठिकाणी सर्व काही माहिती भरून घ्या. आता खाली यायचंय. या ठिकाणी तुम्हाला सदर मजकूर या ठिकाणी वाचून घ्यायचंय. जर तुम्ही सदरचा मजकूर खरा असून खोटा आढळल्यास भारतीय न्याय संहिता 2023च्या कायद्यांच्या कलम 236-37 नुसार गुन्ह्यास पात्र राहील आणि याची मला जाणीव आहे. तसेच कलम 229 मधील 2 नुसार असलेल्या शिक्षेस मी या ठिकाणी पात्र असल्याबाबतचं या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला जे आहे अर्जदाराची स्वाक्षरी करायची आहे. ठिकाण आणि दिनांक ज्या ठिकाणी तुम्ही हे फॉर्म भरलेला आहे त्याचे ठिकाण आणि तारीख लिहायची. अशा प्रकारे तुम्हाला हे कागदपत्रे सुद्धा द्यावी लागणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकारनं काही थोडा बदल केलेला आहे, ज्या अंतर्गत आता राज्यामध्ये डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत पैसे जे वितरण केले जाणार आहे त्यासाठी ही सुधारणा करणे महत्त्वाचे होते आणि ती सुधारणा करण्यात आलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.